वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. इयत्ता 12वी कला शाखेची हिस्ट्री म्हणजे इतिहास या विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे. 38 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही परीक्षा झालेली आहे 25 जुलै 2023 रोजी. इथे दिनांक दिलेली आहे 25 जुलै 2023. सीट नंबर टाकण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला अशा चौकटी दिलेल्या असतात. तिथे सीट नंबर लिहायचा तुमचा. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. इयत्ता 12वी कला इतिहास या विषयाची 25 जुलै 2023ची बोर्ड प्रश्नपत्रिका ही आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. क्रमांक 1, सर्व सूचना वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं आहे. दुसरी सूचना, उजव्या बाजूस पूर्ण गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत. तिसरी सूचना, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या याचा अर्थ तुम्हाला जे संकल्पना चित्र काढायचं आहे त्या चौकटी काढायच्या आहेत त्या पेनने काढायच्या. आणि चौथी महत्त्वाची सूचना, सर्वच विषयांना नेहमी वापरायची. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे 1 ते 7 प्रश्न आहेत ते पहिला, दुसरा, तिसरा असे नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आणि ही सूचना सर्वच उत्तरपत्रिकांमध्ये फॉलो करायची आहे म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिले 3 प्रश्न सोडवते, पहिला, दुसरा, तिसरा. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला पाहायला मिळेल. भाग दुसऱ्यामध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या चॅनलची प्लेलिस्ट पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे आहे तो व्हिडिओ. शिवाय मागच्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकाही सोडवलेल्या आहेत त्या पण पाहून घ्या. भाग क्रमांक 3मध्ये 6वा आणि 7वा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची इतिहासाची ही प्रश्नपत्रिका. 6वा आणि 7वा प्रश्न सोडवू. प्रश्न क्रमांक 6वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. म्हणजे मोठं उत्तर आहे याचं. कोणतेही 2 सोडवायचे, 3 पैकी 10 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1, युरोपातील वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून समजणाऱ्या युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या बाबी लिहा. आणि 3, सामाजिक व धार्मिक सुधारणा पर्वातील राजा राममोहन राय यांची कामगिरी लिहा. आता आपण जरी 2 विचारलेले आहेत सोडवायचे प्रश्न, पण आपण उत्तरपत्रिका सगळी सोडवूया म्हणजे 3ही प्रश्नांची उत्तरं पाहूया आपण. मॉडेल ॲन्सरनुसार कसं उत्तर लिहायचं. प्रश्न पहिला, वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. उत्तर, 18व्या शतकात पुढील विविध कारणांमुळे वसाहतवाद उदयास आला. औद्योगिक क्रांती. 1, औद्योगिक क्रांतीने उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागल्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. 2, अंतर्गत बाजारपेठेत हे उत्पादन खपणे शक्य नसल्याने त्यांना ते अन्य देशात विकणे आवश्यक होते. 3, युरोपीय देशांना हक्काच्या बाजारपेठा मिळविण्याच्या गरजेतून वसाहतवादाला गती मिळाली. दुसरं कारण आहे ब, कच्च्या मालाची गरज. 1, बाजारपेठेतील स्पर्धेमुळे मालाच्या किमती कमी ठेवण्याची गरज होती. 2, त्यासाठी कच्चा माल कमी किमतीत मिळवणे गरजेचे होते. 3, त्यासाठी स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या वसाहती मिळवणे गरजेचे होते. पुढचं कारण आहे क, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. 1, औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. 2, हा वर्ग आपले अतिरिक्त भांडवल सुरक्षित बाजारपेठांमध्ये गुंतवू लागला. 3, आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवादाला चालना मिळाली. चौथं कारण आहे खनिज साठे. ड, खनिज साठे. 1, आशिया आफ्रिका खंडात सोने, चांदी, हिरे, कोळसा, खनिजे यांच्या नैसर्गिक खाणी होत्या. 2, युरोपीय व्यापाऱ्यांना या संपत्तीचे आकर्षण वाटू लागल्याने वसाहतवाद वाढीस लागला. पुढचं कारण आहे भौगोलिक महत्त्व.
1. आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असल्याने युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले. 2. माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने जिंकले. 3. या महत्त्वामुळे अन्य युरोपीय राष्ट्रांनीही आपल्या वसाहती निर्माण केल्या. मजुरांची उपलब्धता. 1. युरोपीय राष्ट्रांना कारखान्यातून काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व स्वस्त मजुरांची गरज होती. 2. त्यातूनच गुलामगिरी वाढीस लागली. वंशश्रेष्ठत्वाची गरज. 1. आशिया आफ्रिकेतील जनता अज्ञानी असून त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपली आहे अशी भूमिका युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी घेतली. 2. या भूमिकेतूनच वसाहतीमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. इथे टीप दिलेली आहे. उत्तरात कोणतीही 5 कारणे स्पष्टीकरणासह लिहिणे अपेक्षित आहे. आता इथे जास्त कारणं दिलीत पण 5 गुण आहेत, मग आपण 5 कारणांचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून समजणाऱ्या युरोपीय व्यापाऱ्यांविषयी महत्त्वाच्या बाबी लिहा. आता शिवरायांच्या आज्ञापत्रात काय आहे ते पाहूया. युरोपीय व्यापाऱ्यांविषयी कोणते धोरण ठेवावे याचा आज्ञापत्रातील उल्लेख. 1. इंग्रज डच हॉलंडमधले, डॅनिश डेन्मार्कमधले व पोर्तुगीज हे व्यापारी अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे नसून त्यांना आपल्या प्रदेशावर राज्य करायचे आहे. 2. या लोकांना एकदा मिळालेली जमीन ते सोडत नाहीत. हे व्यापारी हट्टी आहेत म्हणून त्यांच्याशी कामापुरते संबंध ठेवावेत. 3. त्यांना जलदुर्गाजवळ खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी वखारीसाठी जागा देऊ नयेत. 4. असे केल्यास हे लोक आरमार, तोफा यांच्या मदतीने बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. 5. म्हणून त्यांना समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. 6. त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नयेत. 7. त्यांना आपल्या मार्गात येऊ देऊ नये व आपण त्यांच्या मार्गात आडवे जाऊ नये. 8. शत्रू मुलखात आपण स्वारी केल्यावर तेथे परकीय व्यापारी हाती लागले तर त्यांच्याकडून दंड घेऊन त्यांच्या स्थळी त्यांना पाठवावे. प्रश्न क्रमांक 3. सामाजिक व धार्मिक सुधारणा पर्वातील राजाराम मोहन रॉय यांची कामगिरी लिहा. उत्तर. 1. राजाराम मोहन रॉय यांनी संस्कृत उपनिषदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 2. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक व पर्शियन भाषेतील दैनिक सुरू केले. 3. त्यांच्या प्रयत्नामुळेच गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग याने सतीबंदीचा कायदा संमत केला. क्रमांक 4. त्यांनी जागतिक वासाहतिक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला. मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. 5. त्यांनी भारतीयांना युरोप, तेथील आधुनिक विचार यांची माहिती दिली तर भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिली. 6. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानवधर्म सभा, परमहंस सभा व ज्ञानप्रसार सभा या संस्थांची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक शेवटचा 7. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 प्रश्न दिले, 3 सोडवायचे. 15 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण आणि मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. 1. युरोपातील धर्मयुद्धाची म्हणजे क्रुसेड्स संकल्पना तसेच त्याचे दूरगामी परिणाम स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. युरोपातील धर्मयुद्धे, क्रुसेड्स, धर्मयुद्धात अपयशाची कारणे, धर्मयुद्धाचे परिणाम. दुसरा प्रश्न. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. भारतीय सैनिकातील असंतोष, भारतीय संस्थानिकातील असंतोष, आर्थिक कारणे या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न विचारलेला आहे. पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा. पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण, पहिले महायुद्ध आणि भारत. चौथा प्रश्न. दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेविषयी म्हणजे सार्कविषयी माहिती लिहा. सार्कची स्थापना, सार्कचे ध्येय, सार्कचे घोषणापत्र. 5. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा. सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. आपण सविस्तर उत्तरे 5ही प्रश्नांची लिहूया. प्रश्न पहिला. युरोपातील
धर्मयुद्धाची संकल्पना तसेच त्याचे दूरगामी परिणाम स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. अ मुद्दा आहे युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर: 11व्या-12व्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. या युद्धात ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले. ब. अपयशाची कारणे. 1. युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिले. 2. धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती. 3. युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता. 4. पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. 5. बायझँटाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता. क. धर्मयुद्धाचे परिणाम. 1. धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. 2. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला. 4. किल्ले बांधणी, किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. 5. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले. 6. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला. 7. अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले. प्रश्न दुसरा. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. मुद्दे आहेत सैनिकातील असंतोष, संस्थानिकांमध्ये असंतोष, आर्थिक कारणे. आपण सविस्तर उत्तर लिहूया. उत्तर आहे पहिला मुद्दा सैन्यातील असंतोष. 1. ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक. 2. अनेक प्रकारची बंधने. 3. भत्त्यात कपात. 4. समुद्र पर्यटनाची सक्ती. 5. बदल्यातील पक्षपात. 6. वरिष्ठ पदांवर बढती न मिळणे. ब किंवा 2 आकडा. संस्थानिकांमध्ये असंतोषाची कारणं. 1. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केला. 2. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने खालसा केली. 3. संस्थानातील सैनिक बेकार झाले. 4. वतने नष्ट झाली. ही सैनिकांमधील असंतोषाची कारणं आहेत. क. आर्थिक कारणे. 1. कायमधारा, रयतवारी, महालवारी अशा महसूल गोळा करण्याच्या विविध पद्धतीमुळे रयतेत असंतोष. 2. वस्तुरूपातील महसूल आता रोख पद्धतीने द्यावा लागे. 3. दुष्काळ, आपत्ती अशा प्रसंगीही महसूल माफ नाहीच, पण वेळेवर भरावा लागे. 4. सारा भरण्यासाठी शेतकरी सावकार व सरकारच्या कचाट्यात सापडला. 5. जमीन विक्रेय वस्तू बनली. 6. नेळ मळेवाले सक्तीने नेळ पिकवायला लावून कमी रक्कम देत असत. 7. नगदी पिकांच्या लागवडीचा फायदा ब्रिटिशांना होत असे. प्रश्न क्रमांक 3. पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. मुद्दे पहिल्या महायुद्धाची कारणे, तात्कालिक कारण, पहिले महायुद्ध आणि भारत या 3 मुद्द्यांच्या आधारे पहिल्या महायुद्धाची माहिती आपल्याला लिहायची आहे. पहिल्या महायुद्धाची कारणे. अ मुद्दा आहे. पहिलं कारण साम्राज्य विस्ताराची गरज. 1. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात लागलेल्या नवनव्या शोधांमुळे उत्पादनासाठी यंत्राचा वापर सुरू झाला. उत्पादनाचा वेग वाढला. 2. या राष्ट्रांना कच्च्या मालाची आणि बाजारपेठांची गरज होती. 3. या गरजा भागवण्यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्य विस्ताराकडे वळली. दुसरं कारण आहे शस्त्रास्त्र वाढ. 1. साम्राज्य विस्तारासाठी सैन्यबळ वाढवत राहणे आवश्यक ठरले. 2. युद्धसामग्री वाढवण्याच्या प्रयत्नात ही राष्ट्रे युद्धाच्या दिशेने जाऊ लागली. तिसरं कारण गटबाजीचे धोरण. 1. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, स्पेन, पोर्तुगाल या राष्ट्रांचा आशिया आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार झालेला होता. 2. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया असा अक्ष राष्ट्रांचा एक गट. 3. विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स, रशिया व उशिरा दाखल झालेली इटली आणि अमेरिका असा दोस्त राष्ट्रांचा दुसरा गट असे 2 गट निर्माण झाले.
4. प्रत्येक राष्ट्रगट सैन्यबल व विध्वंसक शस्त्रास्त्रे तयार करू लागल्याने युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. ब. तात्कालिक कारण. 1. ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियामध्ये एका सर्बियन माथेफिरूने खून केला. 2. या प्रकरणात सर्बियाचा हात आहे याची खात्री वाटल्याने ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केले. 3. सर्बियाच्या मदतीला रशिया धावून आला. या 2 राष्ट्रांमधील या तात्कालिक कारणामुळे युद्धाचा भडका उडाला. जगातील मोठ्या राष्ट्रांनी त्यात भाग घेतल्याने युद्धाची व्याप्ती वाढून त्याचे जागतिक महायुद्धात रूपांतर झाले. क. पहिले महायुद्ध आणि भारत. 1. पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला सुमारे 19 अब्ज रुपये व 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री दिली. 2. यात दारुगोळा, अन्नधान्य, कापड, तंबू, रेल्वे व वाहतुकीची साधने इत्यादींचा समावेश होता. सुमारे 11 लाख भारतीय सैनिक या युद्धात लढले. 3. या युद्धाने भारताच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. 2. लोखंड, पोलाद, कोळसा, खाण, मोटार उद्योग यात वाढ झाली. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेविषयी म्हणजे सार्कची माहिती लिहा. मुद्दे आहेत सार्कची स्थापना, सार्कचे ध्येय, सार्कचे घोषणापत्र. उत्तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क या संघटनेविषयी माहिती. अ. स्थापना. 1. आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असे बांगलादेशचे त्यावेळचे प्रमुख झिया उर रेहमान यांना वाटत होते. 2. ही कल्पना साध्य होण्यासाठी बांगलादेश, मालदीव, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ व भूटान या देशांच्या परराष्ट्र सचिवांची एक बैठक 1981 साली कोलंबो येथे घेण्यात आली. 3. या बैठकीत प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन, कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, व्यापार व लोकसंख्या या विषयावर परस्पर सहकार्य करण्याचे ठरले. 4. 1983 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सार्कचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 5. 1985 साली ढाका येथे सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली. सार्कची ध्येये. 1. सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे. 2. दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. 3. परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे. 4. प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. 5. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे. पुढचा मुद्दा आहे क. घोषणापत्र. 1. सार्कच्या पहिल्या अधिवेशनात सभासद राष्ट्रांनी सार्कचे घोषणापत्र प्रसिद्ध केले. 2. अन्य राष्ट्रांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे, अलिप्ततावादी धोरण स्वीकारणे, शस्त्रबळाचा वापर न करणे इत्यादी तत्वांचा या घोषणापत्रात समावेश होता. 3. सार्क राष्ट्रांची मंत्रिपरिषद आणि स्थायी समिती हे घोषणापत्र प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे कार्य करते. प्रश्न 5. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. 3 योजनांची माहिती आपण पाहू. उत्तर ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, त्याचे उद्देश. 1. जागतिकीकरणाच्या नादात ग्रामीण भागाची उपेक्षा, दुर्लक्ष होऊ नये. 2. शहरी आणि ग्रामीण भाग यांच्या विकासात असमतोल निर्माण होऊ नये. 3. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करणे. अ. सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. 1. 1999 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समाविष्ट केला गेला. 2. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, ग्रामीण महिला व बालविकास कार्यक्रम, अवजार वाटप कार्यक्रम अशा विविध योजना या सुवर्णजयंती योजनेत समाविष्ट करण्यात आल्या. ब. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. 1. 2006 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या योजनेत समाविष्ट केली गेली. ग्रामीण भागातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेरोजगारी यांचे निर्मूलन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
2. एका कुटुंबात एका व्यक्तीस वर्षभरात किमान 100 दिवस काम करण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे. क. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. उत्तर. 1. ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी सन 2000 केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. 2. 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांना जोडण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. 2001 ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करून 2005 पर्यंत सुमारे 75,000 किमी लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार केले गेले. 3. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळून त्यांचे जीवन सुखकारक करणे हा या योजनेचा उद्देश होता. 4. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरे, रस्ते व वीज या सुविधांचा विकास ग्रामीण भागात करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आली. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची इतिहासाची बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.